धान्य सुरक्षित राहण्यासाठी ही धान्यकुटी सूर्यप्रकाशामध्ये ठेवण्यात आलेली आहे। जर धान्य गोणीमध्ये किंवा पोत्यामध्ये ठेवलं तर त्याला कीड लागण्याची शक्यता असते आणि ते धान्य खाण्यायोग्य राहत नाही आणि त्याच्यामध्ये वेळसुद्धा बराचसा जातो। पण ही धान्यकुठी जर उन्हामध्ये आपण जर बनवून ठेवली, ॲल्युमिनियमपासून ही तयार केली जाते, गॅनलोईच्या पत्र्यापासून तयार केली जाते, ज्याच्यामुळे तिला पावसात ठेवली तरी गंज लागत नाही। कितीही पाऊस आला आणि उन्हाच्या उष्णतेमुळे त्याच्यामध्ये कीडसुद्धा अजिबात तयार होत नाही। आपण जर आता आतमध्ये पाहिलं तर असं लक्षात येतं की यातील धान्य हे जवळजवळ वर्षभरापासून याच्यामध्ये ठेवलेलं आहे, परंतु ते अतिशय चांगलं आणि सुव्यवस्थित स्थितीमध्ये आहे। कारण उन्हाच्या उष्णतेमुळे कोणत्याही प्रकारच्या किडीचा त्याला कोणत्याच प्रकारे प्रादुर्भाव झालेला नाही आणि व्यवस्थित असं झाकणवरती बनवलेलं आहे। धान्य घेण्यासाठी आपण जर खाली पाहिलं तर खालीसुद्धा एक छोटीशी व्यवस्था करण्यात आलेली आहे, म्हणजे वारंवार आपल्याला दरवाजा उघडण्याची वेळ येत नाही आणि ते दरवाजासुद्धा खराब होण्याची शक्यता कमी असते। पहा, आपण जर पाहिलं तर त्याची रचना अशा प्रकारे केलेली आहे पहा। आणि धान्य तुमचं त्याच्यामध्ये ठेवल्याच्या नंतर इथं कुलूप लावण्याची सुद्धा सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे, म्हणजे जर तुम्ही कुणी बाहेर गेला तर धान्य कुणी काढून घेण्याची शक्यता सुद्धा अजिबात राहत नाही। दोन बाजूने हे दोन सुरक्षा केलेली आपल्याला दिसून येते, ज्या ठिकाणी तुम्ही लॉकसुद्धा बसवू शकता। अतिशय व्यवस्थित ISI मार्क अशी पेटी तुम्ही घरी बनवू शकता पहा। त्याच्यासाठी तुम्ही शासन मान्यता घेऊ शकता आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा लोकांना सुद्धा चांगल्या प्रकारे त्याचा लाभ होऊ शकतो, हे सुद्धा आपल्याला दिसून येते। धान्य व्यवस्थित राहिलेलं आहे पहा, पेटी राहिलेली आहे। जरी ती पावसात राहिली तरी कोणत्याही प्रकारचा गंज किंवा जंग वगैरे त्याला कुठेही चढलेला आपल्याला अजिबात दिसत नाही।